शासनमधून निवेदन आहे। खत्म होगा। जो अपनी भावना व्यक्त करनी थी वो की है। बजरंग दल के कार्यकर्ता देश में किसी प्रॉपर्टी का नुकसान नहीं करेंगे और करना भी नहीं चाहिए। अपने सारे कार्यकर्ताओं ने ध्यान में रखना चाहिए कि इस प्रकार के आंदोलन में कुछ लोग इस प्रकार के तत्व जो घुसते हैं उनसे सावधान रहने चाहिए, भावना में बहकर नहीं जाना चाहिए। हमने हमारा गुस्सा रास्ता रोको के आंदोलन से दिखाया। संविधानाचं पुस्तक दाखवलं पाहिजे आणि म्हणून आपल्या सगळ्यांना माझी विनंती आहे की आता आपण निवेदन दिल्यानंतर माननीय डीसीपी साहेब महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांची पुढे जरा फॉलोअप करतील आणि आपल्याला जे अपेक्षित आहे ते सहकार्य करतील। कारण माननीय डीसीपी साहेबांचा माझा खूप वर्षापासूनचा परिचय आहे आणि आजही त्यांनी सहकार्य केलं, याच्यापूर्वीही केलेला आहे आणि सगळा जो हा पोलिसांचा स्टाफ आहे हा सुद्धा खूप सहकार्य करणार आहे, त्यांनी केलेलं आहे। आपण भावनेचा उद्रेक होऊ देता कामा नये, ही काळजी आपण सगळ्यांनी घ्यायची आहे। माझी आपल्याला विनंती आहे की आता इथे हे आपलं आंदोलन आपण इथे स्थगित करतो आहोत। पुढील ऍक्शन पोलीस अधिकारी महानगरपालिकेचे अधिकारी जे घेतील त्यानंतर पुढची आपली आंदोलनाची दिशा ठरवू। समजते सगळ्यांना? कोणी इकडे तिकडे काही करायचं नाही। आपण त्यांना ही मुदत देऊ की येत्या 15 दिवसामध्ये त्यांनी या संदर्भात ठोस कारवाई केली पाहिजे। आता लिहून घ्या तसा, लिहून घ्या, रायटिंग मध्ये घ्या। एक मिनिट त्यांना बोलू दे, बोलायचं ऐकून घ्या। अधिकारी काय म्हणताय ते आपण ऐकून घ्यावं प्लीज। मी असिस्टंट इंजिनियर आहे आणि माझ्याकडे अतिरिक्त कार्यकारी अभियंत्याचा पण जबाबदारी देण्यात आलेली आहे। आणि साहेब आज मीटिंगला होते 2 वाजेपर्यंत, नंतर त्यांनी गावी जायचं होतं म्हणून ते निघून गेले आणि त्यांनी मला यायला सांगितलं आणि मी तसंच तडक निघालो आणि इथे पोहोचलेलो आहे। तर मी हे तुमचं निवेदन मी हे स्वीकारलेलं आहे आणि हे निवेदन मी साहेबांना पर्यंत पोहोचवतो आणि वरिष्ठांच्या आदेशानुसार आम्ही पूर्णपणे कारवाई करू। किती दिवसामध्ये? नाही तसं साहेब को नोटिस दिया, फाइल के अंदर डालने नहीं दिया है। अधिकाऱ्यांनी तुमचं निवेदन घेतलेलं आहे, त्याच्यावर ते कारवाईचं सुद्धा ॲश्युरन्स दिलेलं आहे। वॉर्ड ऑफिसर सोमवारी येतील, त्याला तुमचे पदाधिकारी त्याचा फॉलोअप घेतील आणि जे काय कायद्यानुसार आहे ते होईल याच्यामध्ये। ठीक आहे, कायद्यानुसार
100% होईल कारवाई आणि आपण करून घेऊ, काय हरकत नाही. आता आपण फक्त एक लहान आंदोलन या बोर्ड ऑफिसवर घेतलेलं आहे. जर वेळ आली तर आपण मुंबई मुख्यालय BMCच्या कार्यालयावर मोर्चा घेऊन जाऊ, जर कारवाई नाही झाली तर. पण आपण कायद्याचं पालन करायला पाहिजे आणि कुठल्याही पोलिसाबरोबर संघर्ष नाही आमचा. ते आपले मित्र आहे, आपले सुरक्षेसाठी आहे. आपण एक सहिष्णू समाज आहे, आपण काही जिहादी वृत्तीचे नाही. तर आपण कायद्याला सहकार्य करू, प्रशासनाला सहकार्य करू. आता 10 वर्ष आपण थांबले, अजून 15 दिवस थांबायला काय नाही. तरी आपण सर्व शांतताने आपण घरी जायचे. सर्वांनी तुम्ही सगळे आले त्याबद्दल तुमचा सर्वांचा खूप खूप मनापासून मी धन्यवाद करतो. पोलीस प्रशासनाचा मी हृदयापासून धन्यवाद करतो. एवढा तुमचं सहकार्य आमच्या वर राहिला त्याबद्दल. आणि BMCच्या पण ते नांदोडे साहेब आले आणि सगळेच आपले पदाधिकारी, बजरंगी, मातृशक्ती, दुर्गावाहिनीचा मी हृदयपूर्वक आभार व्यक्त करतो. तुम्ही सर्व टाइम काढून आज वर्किंग डे मध्ये आले आणि जर गरज लागली तर नक्की आपण परत येऊ इकडे. असं वेळ येणार नाही, मला असं वाटतंय परत यावं लागेल नाही आपल्याला. प्रशासन आता तिथे आणि कान सगळे उघडलेले आहेत. तर आपण सर्व प्रशासनाने घरी जायचे सर्वांनी. मैं बोलतो ना अरे बार बार पकड़ के बिंदु मार रहे थे। नहीं नहीं हम लोग नहीं चलेगा नहीं हम भी इनका कॉलर पकड़ साड़ी छोड़िए लाठी मारा डंडा पेट में तुझे क्यों किया है इन्होंने, क्यों किया है? नहीं ऐसा नहीं करना चाहिए। आज आपण अंधेरी महानगरपालिका केपूर विभाग या ठिकाणी आहोत. या ठिकाणी बजरंग दल आणि विश्व हिंदू परिषद यांच्या वतीने एक मोठा मोर्चा आंदोलन या ठिकाणी करण्यात आलेला आहे. नेमका काय विषय आहे की आपण या ठिकाणी एक मोठा आंदोलन महानगरपालिका केपूरवर आणलेला आहे? यहाँ पर BMC के प्रशासन के मार्फत के जो मिली भगत से 3-4 अवैध मस्जिदों का जो प्रकरण था उसके बारे में बारंबार उनको कंप्लेंट दी थी कि इसका अब जो भी तोड़क कार्रवाई वो कीजिए प्रशासन ने. और BMC ने कोई भी एक्शन लिया नहीं. उनको कई बार निवेदन देने के बाद भी हमें आंदोलन करने के लिए मजबूर होना पड़ा. और आज भी आंदोलन कर रहे थे तो कोई भी उनका अधिकारी आके हमारे वरिष्ठों से ना उसने मुलाकात की, ना ही हमारा जो भी लेटर था वो लेने का प्रयास किया. इसके बाद ये आंदोलन थोड़ा सा उग्र हो गया, जिसका स्वरूप आप सभी ने देखा है. फाइनली अब जाके हमारे वरिष्ठों ने अंदर लेटर दिया हुआ है तो आश्वासन मिला है कि तुरंत जल्द से जल्द वो लोग कार्रवाई करने वाले. आपका कहना है कि अनलीगल जो चीज़ है उसमें सिर्फ मस्जिदों को लेके आप कार्रवाई कर रहे हो या और भी कुछ चीज़ों को लेके बोल रहे हो? जो लैंड जिहाद का एक भयानक षड्यंत्र चल रहा है, क्योंकि ये लोग पैसे लेने के 2 माला 3 माला का जो बांधकाम कर रहे हैं उसके पीछे सीधा BMC अधिकारियों की मिली भगत है. इनको पैकेट पहुंच जाता है, ये लोग कोई एक्शन लेते नहीं. हॉकर साहब देखेंगे इतने बांग्लादेशी रोहिंग्या जगह जगह हॉकर स्टेशन से लेकर हर जगह आप देखेंगे. इस चीज़ पे BMC और पुलिस प्रशासन लगाम लगाए, हमारी यही. सोबत गौतम रावरिया जी आहेत. गौतमजी, आज महानगरपालिकेवर मोठा मोर्चा आपण घेऊन आलात, काय महत्त्वाचा विषय? आमची गेल्या 7 वर्षापासून मागणी होती या ज्या के ईस्ट वॉर्डमध्ये जे लँड जिहाद झालेला आहे, रोहिंग्या होकर्स आलेले आहे बाहेरून आणि ड्रग्स माफिया इकडे जे पनपत आहे त्यांच्या विरुद्ध कारवाईसाठी हा आजचा मोर्चा होता, आजचं आंदोलन होता. गेल्या 7 वर्षापासून आम्ही BMCचे अधिकारीला पाठपुरावा करतोय की या जे अनधिकृत आहे जे काही धर्मस्थळ त्यांच्यावर तुम्ही कारवाई करा, त्यांना डेमोलेस करा. पण वारंवार आम्हाला म्हणजे काही ना काही बोलून आम्हाला विषय टाळायचे. पण आता हिंदू समाज हा विषय टाळणार नाही. जर 15 दिवसाच्या आत याच्यावर कारवाई नाही झाली तर पुढचा मोर्चा मुंबईच्या महानगरपालिकेच्या कार्यावर विश्व हिंदू परिषद बजरंग दल घेणार आहे.
आपल्यासोबत मोहन सालेकर साहेब आहेत. मोहन साहेब, काय सांगाल, ज्या पद्धतीने आज अंधेरीच्या महानगरपालिका केपूरवर आपण मोठा मोर्चा घेऊन आलेला आहात आणि हे आंदोलन उग्र झालेलं आहे? आज या ठिकाणी अंधेरीतल्या 4 अनधिकृत मशिदी आणि मदरसे याच्या विरोधात इल्लिगल मशिदी आहेत, इल्लिगल बांधकाम झालेले आहे आणि कोर्टाची ते पाडण्यासाठी ऑर्डर पण आलेली आहे. पण असं असताना सुद्धा शासन प्रशासन मिळून त्या विरोधात काही कारवाई करत नाही. अनेक वार विनंती केली, अनेक वार अर्ज दिले, अनेक वार मिटिंग घेतल्या, पण पुढे काहीच जात नाही. आणि म्हणून 2 तारखेला होणारं आंदोलन होतं. आम्ही त्यांच्या आश्वासनावर विश्वास ठेवून ते आज केलं. पण आजसुद्धा या ठिकाणी वॉर्ड ऑफिसर नव्हते, त्यामुळे दुसरे अधिकारी होते आणि DCP साहेब यांना निवेदन दिलेले आहे. त्यांनी 15 दिवसात या इल्लिगल बांधकामाच्या विरोधात कारवाई करण्याचं आश्वासन दिलेलं आहे. त्यामुळे 15 दिवस वाट बघू, अन्यथा पुढील आंदोलनाची दिशा ठरवू. साहेब, यामध्ये बरंच ऐकायला आलं की ज्या पद्धतीने मस्जिदीवर जास्त जोर होता असं ऐकायला मिळालं. कारण मशिदीच आहेत ना. एक म्हणजे 3-3 माळ्याच्या मशिदी उभ्या राहिलेल्या आहेत. हे प्रशासनाच्या सहकार्याशिवाय होऊ शकत नाही. प्रशासन पैशाच्या प्रलोभनामुळे लाचार झालेले आहे आणि काही लोकप्रतिनिधी या अशा बांधकामांना मदत करतात. ते नाव भले हिंदुत्वाचं घेत असतील, पण ते अशा बांधकामांना सपोर्ट करतात, मदत करतात. तर त्या दृष्टीने त्यांनासुद्धा इशारा आहे, जर हिंदू तुमच्या विरोधात उभा राहिला तर तुम्ही निवडून येऊ शकणार नाही. त्यामुळे त्यांनीसुद्धा आपली वागणूक सुधारली पाहिजे आणि इल्लिगल जे आहे त्याच्या विरोधात आमच्या बाजूने त्यांनी उभं राहिलं. साहेब, अधिकाऱ्यांना तुम्ही अर्ज दिलेला आहे, काय तुम्हाला सांगण्यात आलं शेवटी? त्याच्यामध्ये हे इल्लिगल आहे त्याचे सगळे पुरावे आणि त्याचे सगळे कोर्टाचे आदेश हे सुद्धा सोबत दिलेले आहेत. त्यामुळे सगळं त्यांच्या समोर आहे, सूर्यप्रकाशा इतकं स्वच्छ आहे. त्यामुळे त्यांनी आता कारवाई करावी, बॉल त्यांच्या कोर्टमध्ये आहे. थँक्यू साहेब. तर आपण पाहिलं की अशा पद्धतीने अत्यंत उग्र असं आंदोलन पहिल्यांदाच मला वाटतं महानगरपालिका केपूर विभाग या ठिकाणी मोठं आंदोलन या ठिकाणी झालेलं आहे आणि आता ते शांतपणे सगळे आंदोलक आहेत ते परत गेलेले आहेत. कारण का या ठिकाणी महानगरपालिकेचे अधिकारी आहेत, त्यांनी त्यांना आश्वासित केलेलं आहे की येणाऱ्या 15 दिवसामध्ये या ठिकाणी त्यांना त्यांची कारवाई केलेली दिसेल आणि अशा पद्धतीने हे सगळे आंदोलक आहेत ते परत फिरताना दिसत आहेत. या ठिकाणी पोलीस बंदोबस्तसुद्धा मावळताना दिसतोय आणि अशा पद्धतीने आज या ठिकाणी एक मोठं आंदोलन अंधेरी केपूर महानगरपालिका या ठिकाणी झालेलं आपण बघू शकता.